मिरज दंगलीमधील 51 जणांविरोधात मागे घेण्यात आलेला एक खटला हा 13 जानेवारी 2015च्या शासन निर्णयाप्रमाणेच निश्चित केलेल्या निकषामध्ये बसत असल्यानेच मागे घेतला असल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे खटले मागे घेण्याच्या अनुषंगाने 13 जानेवारी 2015च्या शासन निर्णयाप्रमाणे एक समिती गठीत करण्यात आली होती। त्यातून जिल्ह्यातील जवळपास 27 खटले काढून घेण्याची प्रक्रिया चालू आहे। कोणताही भेदाभेद न करता सर्वच राजकीय पक्षांचे खटले मागे घेतले जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। अशा खटल्यांमध्ये जीवितहानी झाली नसावी आणि खाजगी आणि सामाजिक मालमत्तेचं 5 लाखपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे हे प्रमुख 2 निकष खटले मागे घेताना आम्ही लक्षात घेतले आहेत, असंही पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे। ही ज्या समिती आहेत या समिती निर्णय घेत असताना सर्वच राजकीय सामाजिक पक्ष संघटना यांच्या बाबतीत प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा विचार करत असते। 13 एप्रिल 2017 रोजी जे एकूण 27 गुन्हे प्रलंबित होते, ज्यांच्या बाबतीमध्ये समितीने काढून टाकण्याबद्दल निर्णय घेतलेला आहे, त्या खटल्यांची राजकीय आणि सामाजिक पक्षनिहाय माहिती घेतली तर असं लक्षात येते की सर्वाधिक गुन्हे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेविरुद्धचे 14 गुन्हे काढून टाकण्याबद्दल 14 खटले प्रलंबित खटले काढून टाकण्याबद्दल समितीने निर्णय घेतलेला आहे। परंतु यामधली नुकसान भरपाई आणखी भरणा झालेली नसल्यामुळे ते प्रलंबित आहेत। परंतु यातली नुकसान भरपाई पूर्ण झाली तर पुढील कारवाई करता येऊ शकेल। यानंतर 3 गुन्हे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाविरुद्धचे पक्षातील कार्यकर्त्यांविरुद्धचे आहेत, ज्यामध्ये एका खटल्यामध्ये नुकसान झालेलं नव्हतं, तो खटला काढून टाकण्याबद्दलची पुढील कारवाई करण्यात आली आणि 2 गुन्हे यामध्ये नुकसान भरपाई आणखी झालेली नसल्यामुळे, ज्यामध्ये वित्तीय नुकसान आहे त्याची वित्तीय नुकसान भरपाई झालेली नसल्यामुळे ते आणखी पण प्रलंबित आहेत। परंतु ते वित्तीय नुकसान भरपाई झाली तर पुढील कारवाई करता येऊ शकते। त्यानंतर शिवप्रतिष्ठान, शेतकरी संघटना आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध प्रत्येकी 2 खटले प्रलंबित होते। त्यामध्ये शेतकरी संघटनेविरुद्धचे दोन्ही खटले काढून टाकण्याची कारवाई करण्यात आलेली आहे, कारण त्यामध्ये नुकसान भरपाई नव्हती। परंतु आणि इतर जे संघटना आहेत त्यांच्याविरुद्धच्या 2 खटल्यापैकी एका खटल्यामध्ये नुकसान झालेलं नव्हतं, त्यामुळे तो खटला काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे। परंतु उर्वरित एका खटल्यामध्ये वित्तीय नुकसान असल्यामुळे आणि त्याची भरपाई आणखी झालेली नसल्यामुळे तो खटला प्रलंबित आहे। याशिवाय भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाविरुद्धचा 1, काँग्रेस आय या राजकीय पक्षाविरुद्धचा 1, रासप राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाविरुद्धचा 1 आणि RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाविरुद्धचा 1 असे प्रत्येकी 1 खटले हे काढून टाकण्याबद्दलची कारवाई निर्णय सदर समितीने दिनांक 13/4/2017 रोजीच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। त्यापैकी ज्या खटल्यांमध्ये नुकसान होतं ते नुकसान भरपाई झाल्यानंतर ते खटले काढून टाकण्यात आलेले आहेत। काँग्रेस आय आणि RPI शेतकरी संघटना यांच्या विरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये वित्तीय नुकसान नसल्यामुळे ते खटले काढून टाकण्यात आलेले आहेत। ते वित्तीय नुकसान भरपाई करण्याची आवश्यकता नाही आहे। अशा प्रकारे एकंदरीत 27 प्रलंबित खटले हे काढून टाकण्याबद्दलची निर्णय प्रक्रिया सांगली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय समितीने घेतलेली आहे, ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हाधिकारी असतात आणि सदस्य सचिव म्हणून अपर पोलीस अधीक्षक असतात। सहाय्यक संचालक सरकारी अभियोग संचालनालय हे सदस्य असतात। ही कारवाई जी आहे ती सर्व राजकीय आणि सामाजिक पक्षाच्या बाबतीमध्ये कुठलाही भेदाभेद न करता ही समिती कारवाई करत असते। या समितीने एकूण 27 गुन्ह्याबद्दलची निर्णय घेतलेले 13 एप्रिल
सत्राच्या बैठकीमध्ये आणि त्या अनुषंगानं बरीचशी कारवाई सुद्धा पूर्ण झालेली आहे. काही कारवाई आणखी नुकसान भरपाई भरण्याच्या अनुषंगानं प्रलंबित आहे. स्पेसिफिक आता मिरज दंगलीमधील जे काल 51 खटले मागे मला एकच सांगायचं की जे सर्व खटले आहेत जे नुकतंच आता जे गाजगाव मोठा खटला जो मागे त्याविषयी तर सांगता मी सर्वाबद्दलच सांगतो की हे जे सर्व खटले आहेत 27 खटले हे काढून घेण्याची कारवाई ही या खटल्यांची छाननी केल्यानंतर आणि ते खटले या शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या निकषामध्ये बसत होते, त्यामुळं ते खटले काढून घेण्याची कारवाई केलेली आहे.